नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ होणार तो होणार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर जाळीचा देव, जे की बुलढाण्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावर। आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही बुलढाण्यापासून सरळ येऊ शकता, जे की बुलढाणा ते अजिंठा रोडवर आहे। आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला होता, जसं तो सावळतबाळा देवस्थानच्या बारेमध्ये होता। जसं आपण सांगितलं होतं की आपण 4 स्थानं कव्हर करणार आहे। पहिले सावळतबाळा जो की अपलोड केलेला आहे, दुसरा आजचा व्हिडिओ होणार आहे जो आहे जाळीचा देव। त्यानंतर आपण सरळ वालसावंगीला जाणार आहे, त्यानंतर वालसावंगीतून मासुर्डा जिथं स्वामी गेलेले होते। असे 4 व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळते, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, पाहून घ्या। आपण येऊन पोहोचलो आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या एकदम जवळ। समोर जे दिसत आहे ते आहे श्री चक्रधर स्वामी मंदिर।
सरळ जो खाली जो रोड जाते ना, तो रोड जाते सरळ सावडतबाळाकडे. सावडतबाळाकडून चक्रधर स्वामी सरळ आपल्या जाळीच्या देवाकडे आले होते आणि तिथून मग पुढे समोर गेले होते आपल्या वालसंगीकडे त्या साईडला. हा इथून पूर्ण जो रोड आहे आणि खाली जे मंदिर आहे ते आहे आपलं सावडतबाळ्याचं. आपण सध्या पायऱ्यांना पूर्ण खाली चालत आलेलो आहे आणि ॲक्च्युली इथं ना अस्वल दिसण्याचे खूप सारे चान्सेस आहे. आणखी इतर रात्री अस्वल्स वगैरे येतात आणि वाघसुद्धा असतात. त्यामुळे सुरुवातीला इथं ना आम्ही जेव्हा येत होतो ना त्यावेळेस त्या पायऱ्या वगैरे काय नव्हतं, पूर्ण जंगल टाईप होता आणि जंगलातूनच आते खाली आपल्याला सावरतबाळ्याकडे जावं लागत होतं. परंतु आता जे आहे ना पूर्ण प्रकारच्या पायऱ्या बांधलेल्या आहे. आणि जर तुम्हाला इथून जर आपल्या जाळीच्या देवाहून सावरतबाळ्याला जर या पायऱ्याने जायचं असेल तर लगभग 1000-1200 या पायऱ्या आहेत. ह्या 1000-1200 पायऱ्या पार करून तुम्ही सरळ खाली सावरतबाळ्याकडे जाऊ शकता किंवा सावरतबाळ्याकडून सरळ जाळीच्या देवाला वर पायऱ्याने तुम्ही येऊ शकता. हा एक एकदम सोपा मार्ग आहे. आम्ही ऑलरेडी गेलेला, पण जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही आहे ॲक्च्युली. खाली जेव्हा उतरतो पण पायऱ्यानं तेव्हा खूप सोपं वाटतं, पण जेव्हा रिटर्न येतो ना चालत त्यावेळेस मतलब दम लागतो. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा हे पायऱ्याचा एकदम. पूर्ण पायऱ्यापर्यंत खाली जो आहे ना पूर्ण तिथपर्यंत. आता हा खालच्या जोपर्यंत तुम्हाला ते तळं वगैरे तिकडे ॲक्च्युली शेततळं वगैरे आहे आणि तो खूप मोठा एक धरण आहे, डॅम आहे जाळीच्या देवाचा, ते दिसत असेल तुम्हाला. हा डोंगर पार केल्यानंतर तुम्हाला सरळ तिथं तुम्ही जाऊन आपल्या सावरतबाळ्याला जाऊ शकता. आणि बहुत खतरनाक तसा पायऱ्या आहेत. जंगलचा हा पूर्ण परिसर दाखवतो. इथून पूर्ण कॅप्चर होणार की नाही ॲक्च्युली, कारण की आपण खूप खाली चालत आलेलं आहे त्यामुळे होईल. दंडवत प्रणाम मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर जाळीचा देव इथला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ लवकरच तुम्हाला या चॅनलवर मिळतील. तसेच चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. दंडवत प्रणाम.